आणि यानंतर पाहणार आहोत शहरांच्या टॉप 9 बातम्या। भांडूप स्टेशन परिसरात बसचा भीषण अपघात। बेस्ट बसने नागरिकांना चिरडलं। 4 जणांचा मृत्यू, 9 जण गंभीररीत्या जखमी। बस रिव्हर्स घेत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसची प्रवाशांना धडक। भांडूप स्टेशन परिसरातील अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोक व्यक्त। तर राज्य सरकारतर्फे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत। मुख्यमंत्र्यांची घोषणा। गोंदियामध्ये कमी पटसंख्या असलेल्या 185 शाळांना कुलूप लावण्याचे संकेत। जिल्हा परिषदेच्या 3 शाळांचं एकत्रीकरण। जिल्ह्यामध्ये 10 पेक्षा कमी पटसंख्येच्या 42 शाळा आहेत। कराडच्या यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनामध्ये ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि मॉडेल ठेवलं। कृषी विभागाकडून प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन। नाशिकच्या येवला नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आणि नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन। स्वच्छ भारत अभियानामध्ये येवला शहराचा पहिल्या 10 मध्ये नंबर येण्यासाठी काम करण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। 31 डिसेंबरला शिर्डीतील साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार। साई भक्तांची गर्दी लक्षात घेता संस्थानचा निर्णय। 31 डिसेंबरची शेजारती आणि 1 जानेवारीची काकड आरती रद्द। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या शिक्षकांकडून लोणावळ्यातील तेलबैल किल्ला सर तर चढाईसाठी कठीण मानला जाणारा तेलबैल किल्ला सर करून शिक्षकांनी साहसाची मोहोर उमटवली। पाटोद्याच्या भायाळा या ठिकाणी एका कुटुंबातील 6 जणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप। आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा दावा। तर बालाजी दहीफळे यांचा फेसबुक पोस्टमधून सुरेश धसांवर गंभीर आरोप। आता पाहणार आहोत जिल्ह्याच्या टॉप 9 बातम्या। यवतमाळच्या उमरखेडमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शॉर्ट सर्किट। या घटनेनं रुग्णालयातील रुग्णांमध्ये भीतीचं वातावरण। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नाशिकच्या सप्तशृंगी गडमधील सप्तशृंगी माता मंदिर 24 तास खुलं राहणार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये तेजी। सोयाबीनला 4,900 रुपयांचा भाव। तर वाशिममधील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली।